नवापूर पोलीस ठाण्याने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला 5,20,000 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू तसेच 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 35,20,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी राजस्थान राज्यातील कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 26 जून 2026 रोजी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुरत, गुजरात येथून विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे जाणाऱ्या एका कंटेनरमधून विविध साहित्याच्या पार्सलसोबत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक केली जात आहे। प्राप्त माहितीच्या आधारे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे तसेच नंदुरबार उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर येथील कुणाल हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्ग यावर विशेष नाकाबंदी करण्यात आली। रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास RJ19 GK 1963 क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान विविध साहित्याच्या पार्सलखाली लपवून ठेवलेले 500 नग मेजबान जाफरानी जर्दा तंबाखूची मोठी पाकिटे किंमत 2,20,000 तसेच सुमारे 300 किलो बिल लेवलचा सुगंधी तंबाखू किंमत 3 लाख असा एकूण 5,20,000चा प्रतिबंधित माल आढळून आला। तसेच 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 35,20,000चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। घटनेची माहिती तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली। त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास टवले यांनी नवापूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जप्त मालाची तपासणी केली। तपासणीनंतर सदर माल महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 555/2026 अन्वये अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी कायमदीन खान, सुलतान खान वय 22 वर्ष, व्यवसाय चालक, राहणार श्यामपुरा, तालुका गिरा, जिल्हा बारमेर, राजस्थान याला अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे हे करीत आहेत। ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, पोलीस हवालदार दिनेश कुमार वसुले, पोलीस हवालदार किशोर वळवी, पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, पोलीस शिपाई अतुल पानपाटील, पोलीस शिपाई समाधान केंद्रे आणि पोलीस शिपाई संजय गावित यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली। रईस शेख, विसरवाडी।